सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सर्वांचे ते बोलणे ऐकून मधुभाऊ म्हणतात की मला फराळ वगैरे काही नको. आपल्या प्रेमाच्या माणसांना बघून आता माझे पोट भरले. तेव्हा आता अर्जुन सुद्धा खूप खुश झालेला असतो. तेव्हा आता सायलीकडे बघून आता विमल कल्पनाला म्हणते की वहिनीताई बघितलं का, आजपर्यंत सायली या घरात जबाबदारीने वागत होत्या, पण आज मुलींसारख्या नाचतायत आणि बागडतायत. तर आता इकडे सायली मधुभाऊ सोबत मधुभाऊला सर्व काही सांगत असते. सायलीकडे बघून कल्पना म्हणते की प्रत्येक वडिलांच्या समोर आपली मुलगी ही लहानच असते, कारण तिला आपल्या बाबांकडून लाड करून घ्यायचे असतात. तेव्हा इकडे सायली ही मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ, मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देते. लगेचच सायली पूर्ण आजीची ओळख करून देत मधुभाऊला म्हणते की यांनी आपल्या मायेला या घराला खूप छान बांधून ठेवलंय. सायली म्हणते की एखादा वटवृक्ष जसा सर्वांना सावली देतो आणि सर्वांना आपल्या मुळ्यांनी कसा बांधून ठेवतो, तशाच पूर्ण आजी आहेत. तेव्हा सायलीचे ते बोलणे ऐकून आता पूर्ण आजी सुद्धा डोळे मोठे करून सायलीकडे बघू लागते. ते ऐकून मधुभाऊ हात जोडून पूर्ण आजीला नमस्कार करतात. तर रागाने पूर्ण आजी मधुभाऊकडे बघते. अस्मिता त्यांच्याकडे बघत म्हणते की या सायलीला पूर्ण आजी समोर नेहमीच म्हस्का मारायचा असतो. तर आता रागाने मधुभाऊकडे बघत पूर्ण आजी तेथून जाऊ लागते. तर सर्वजण आता अवाक झालेले असतात. मधुभाऊ म्हणतात की त्या अशा का निघून गेल्या, पण तेव्हा सायली म्हणते की कारण त्यांना जप सुद्धा करायचा असतो, म्हणून आता त्या निघून गेल्या असतील. त्यानंतर आता सायली मधुभाऊला प्रताप समोर आणत म्हणते की हे आमचे बाबा आणि यांचा औषधाचा खूप मोठा व्यवसाय आहे बरं का. त्यांच्याकडे बघत सायली म्हणते की हे आमच्या घराचा कणा आहे, तेवढेच खंबीर आणि तेवढेच घराचा सर्व ते कारभार बघतात. तर लगेच प्रताप हा मधुभाऊंना नमस्कार करतो. त्यानंतर सायली ही मधुभाऊंना कल्पनासमोर आणत म्हणते की या माझ्या. तर मधुभाऊ म्हणतात सासूबाई. तेव्हा सायली ही आश्चर्याने मधुभाऊकडे बघते. तर कल्पनाकडे बघत सायली म्हणते की नाही मधुभाऊ, या माझ्या आई आहेत. तेव्हा कल्पनाला सुद्धा मोठे आश्चर्य वाटलेले असते. डोळ्यात पाणी आणत सायली म्हणते की एक आई आपल्या लेकीवर जेवढं प्रेम करते ना, तेवढंच या माझ्यावर प्रेम करतात. सायलीचा गाल धरत कल्पना म्हणते की मधुभाऊ, तुमची मुलगी एवढी गोड आहे ना, प्रत्येक जण फक्त तिच्यावर प्रेमच करेल. त्यानंतर सायली ही अस्मिताची ओळख करून देते आणि म्हणते की यांच्या या मोठ्या बहिणी. सायली म्हणते की यांच्यामुळे मधुभाऊ घरात चैतन्य असतं बरं का, या जर नसल्या ना तर घर असतं रिकामं रिकामं वाटतं. तर मधुभाऊ अस्मिताला नमस्कार करतात. तेव्हा कल्पना म्हणते की मधुभाऊला नमस्कार कर आणि पाया पड. तर रागाने अस्मिता पाया पडते. त्यानंतर अश्विनची ओळख करून सायली म्हणते की मधुभाऊ हे माझे लहाने दीर, नात्याने तर ते दीर आहे, पण भावापेक्षाही मोठे आहेत. तेव्हा ते ऐकून अश्विन आणि अर्जुनला मोठा आनंद झालेला असतो. सायली म्हणते की इतर कुठलं नातं जरी टिकलं नाही ना, तर आमच्या बहीण भावाचे नाते नक्कीच टिकेल. सायलीकडे बघत अश्विन म्हणतो की वहिनी, तू जोडलेलं कुठलंच नातं तुटणार नाही. आणि अश्विन हा मधुभाऊला नमस्कार करतो. त्यानंतर सायली ही चैतन्य समोर येत म्हणते की मधुभाऊ, यांना वकील म्हणून तुम्ही ओळखतच असाल, पण एखादी मैत्री कशी असती ना, हे यांच्याकडून शिकावं. सायली म्हणते की यांची आणि चैतन्य भाऊजींची मैत्री रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त मोठी आहे. तेव्हा चैतन्य सुद्धा मधुभाऊला नमस्कार करतो. तर मधुभाऊ म्हणतात की या सगळ्यांना भेटून मला खरंच खूप मोठा आनंद झाला. त्यानंतर विमलकडे सायली म्हणते की या माझ्या घरातील सर्वात मोठी बहीण आहे. तेव्हा विमलच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं. सायली म्हणते की या घरातील सर्वात माझा मोठा आधार आहे. तर विमल हे मधुभाऊच्या पाया पडते. तर कल्पना म्हणते की अगं सायली, पण तुझ्या नवऱ्याची तू ओळख करून नाही दिलीस, वकील म्हणून त्यांना तर ओळखत असताल. तर लगेचच सायली ही मधुभाऊचा हात धरून अर्जुन समोर येते आणि अर्जुनच्या डोळ्यात बघत म्हणते की वकील म्हणून माझे हे किती मनाने मोठे आहेत हे तर तुम्ही बघितलंच मधुभाऊ. सायली अर्जुनला म्हणते की आज तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं त्याचं मोल तर होऊच शकत नाही. तुमच्यामुळे मला दिवाळीचं सगळ्यात मोठे हे गिफ्ट कधी मिळालंच नसतं. आणि हात जोडून सायली म्हणते की तुमच्यामुळे मला या दिवाळीची खूप मोठी भेट मिळाली. तर आता अर्जुन सगळ्यांना म्हणतो की तुम्ही सगळे मला टॉर्चर करत होता की तू तुझ्या बायकोला गिफ्ट दिलं नाही, पण मला माहीत होतं की माझ्या बायकोला सगळ्यात स्पेशल गिफ्ट काय हवंय ते. तर मधुभाऊ लगेचच म्हणतात की मी योगाच नाही म्हणत, माझा जावई लाखात एक आहे म्हणून, आणि माझ्या लेकीला खरंच सर्वच प्रेमाची माणसे मिळाली. मधुभाऊ खरंच म्हणतात की मी आज खऱ्या अर्थाने भरून पावलो. अस्मिता म्हणते बघितलं का कसं चाललंय. प्रिया म्हणते की बघ आता तूच. तर लगेचच अस्मिता म्हणते की थांब मी आता बघतेच. तर अस्मिता तेथून निघून जाते. तेव्हा कल्पना म्हणते की तन्वी, तुला आशीर्वाद नाही घ्यायचा का. तेव्हा तन्वी म्हणते घ्यायचा ना, मला माझे खरे बाबा मिळाले म्हणून काय झालं. तन्वी म्हणते की जरी मला माझे बाबा मिळाले तरी आज हे सुद्धा मला वडिलांच्या ठिकाणीच आहेत.
लगेचच तन्वी ही मधुभाऊंचा आशीर्वाद घेते. त्यानंतर कल्पना म्हणते की सायली, प्रत्येक पाडव्याला मुलगीसुद्धा वडिलांना ओवाळते, तेव्हा तू सुद्धा ओवाळ. लगेचच सायली ही मधुभाऊंना ओवाळते तर अर्जुन त्या दोघांचा सेल्फी काढतो. अर्जुन हा प्रेमाने सायलीकडे बघत असतो. सायली ओवाळत असते तर प्रेमाने अर्जुन त्यांचा सेल्फी काढतो आणि सगळेच आता आनंदाचे वातावरण असते. त्यानंतर सायली मधुभाऊचा हात धरत म्हणते की मधुभाऊ, तुमचं स्वतःकडे लक्ष नाही, तुम्ही किती वाढलात. मधुभाऊ म्हणते की अगं, माझं वय झालं ना, त्यामुळे तुला तसं वाटतंय. तर विचार करत सायली म्हणते की मला माहीत आहे मधुभाऊ, तुम्ही काळजी करत तुमच्या घशाखाली सुद्धा घास जात नसेल. त्यानंतर सायली ही प्रेमाने मधुभाऊंना उठणं लावते तर कुसुम म्हणते की आता मधुभाऊंना आंघोळ करावं लागेल ना. तर विमल म्हणते मी त्यांच्यासाठी गरम पाणी काढते. तर सोम्या म्हणतो की मधुभाऊ, तुम्ही आंघोळ केल्यानंतर कपडे कोणते घालणार. तर तेवढ्यात अर्जुनने आता मधुभाऊंसाठी नवीन कपडे आणलेले असतात. तर आता प्रताप म्हणतो की अर्जुन, तू तर सगळ्याचाच विचार केला आहे. तेव्हा तन्वी म्हणते की ही दिवाळी आता सर्वांच्याच नेहमी लक्षात राहील, कारण त्यांच्या जावईनी त्यांच्यासाठी आता किती स्पेशल केलंय. तर मधुभाऊ अर्जुनला म्हणतात की एवढं सगळं कशाला. तर अर्जुन म्हणतो की तुमचा मुलगा तुम्हाला देतोय, जावई नाही. तर आता आंघोळ केल्यानंतर मधुभाऊ नवीन कपडे घालतात. तेव्हा सायली ही प्रेमाने मधुभाऊला ओवाळते. तो सर्व प्रकार बघून इकडे तन्वी आणि अस्मिता एकमेकाच्या कानात कुजबुजू लागतात. अस्मिता म्हणते की बघितलं का, मगांपासून किती आणि काय काय नाटक चालू आहे. प्रेमाने मधुभाऊ सुद्धा सायलीला आता स्वीट भरवतात. तर सायली ही मधुभाऊकडे बघत मधुभाऊला ओवाळत असते. तर मधुभाऊ सायलीकडे बघत म्हणतात की साऊ बाळा, तुला आज मी काय ओवाळणी देऊ. तेव्हा सायली म्हणते की मधुभाऊ, तुम्ही मला नवीन आयुष्य दिलं होतं. सायली म्हणते की त्यामुळे मला आता आणखी काहीच नको. आणि प्रेमाने सायली ही मधुभाऊच्या डोक्याला आपले डोके लावते. तेव्हा सर्वच जण खुश झालेले असतात. तर आता लगेचच मुलांना जेवायला बसवण्यासाठी कल्पना ही सर्व तयारी करते आणि तन्वीला म्हणते की तू सुद्धा मुलांसोबत जेवायला बस. तेव्हा तन्वी विचार करते की मला वाटलं होतं मी यांच्यापासून सुटले, पण मला आता यांच्याबरोबर जेवायला बसावे लागणार, कारण अर्जुनला भिकेचे डोहाळे लागलेत ना. तर आता नाटक करत तन्वी ही पुढे येते आणि मधुभाऊ समोर येत म्हणते की मधुभाऊ, तन्वी म्हणते मधुभाऊ, तुम्ही आज पाडवा किती आनंदाने साजरा करतात, पण तुम्ही मला प्रेमाने भेटले सुद्धा नाही. तन्वी म्हणते की तुम्ही मला फक्त कोरडा आशीर्वाद दिला. तुमची दुसरी लेक तुम्हाला भेटली तर तुम्हाला त्याचा आनंद नाही झाला का मधुभाऊ. तन्वी म्हणते की माझ्यामुळे तुम्हाला शिक्षा झाली, पण मधुभाऊ मी जे बघितलं ना, तेवढ्यात मधुभाऊ म्हणतात की माझ्या आयुष्यात मी खूप खुश आहे. मधुभाऊ म्हणतात की तन्वी, आज माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे, तेव्हा तो आनंद तू नको ना घालू. आता एकाच वाक्याने मधुभाऊने तन्वीला तोंडावर आपटवलेली असते. त्यानंतर आता मुले तिथे आरडाओरडा करत इकडे तिकडे नाचू लागतात. तर आता जाण्याची तयारी सर्वांनी केलेली असते. तेवढ्यात पूर्णाजी दरवाजा उघडून तिथे येते. तर लगेचच कुसुम घाबरत पूर्णाजीला म्हणते की पूर्णाई, आम्ही निघतच होतो. तेव्हा हात पुढे करत पूर्णाजी म्हणते की थांब, आता मी जे सांगितलं तुम्ही ते केलं नाही, तेव्हा आता मी जे सांगते ना ते तुम्ही सर्वांनी ऐका. तर आता लगेचच पुढे पूर्णाजी म्हणते की अर्जुन, पूर्णाजी म्हणते की मला आता जे काही करायचं ना ते मला माझ्या पद्धतीने करू देत. पूर्णाजी म्हणते की अर्जुन, तू काय विचार करून एका खुनाचा आरोप असणाऱ्या गुन्हेगाराला आपल्या घरात घेऊन आलास. तर ते ऐकून आता मधुभाऊला आणि सायलीला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता मधुभाऊ लगेचच पूर्णाजीला तिच्या शब्दात उत्तर देऊन पूर्णाजीला खुडवतात आणि म्हणतात की मी गुन्हेगार नाहीये. तर आता मधुभाऊ खरे सत्य सांगून तन्वीला तोंडावर आपटून खरे मधुभाऊ आता पूर्णाजी समोर कसे येतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.